खूप लवकर सकाळी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि तरी तुम्ही सर्व हजर झालात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. विषय अत्यंत महत्त्वाचा होता, महाराष्ट्राच्या मराठीच्या अस्मितेचा होता. त्यामुळे ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. मला सर्वांना माहिती आहे 1990 पासून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये डान्स बार विरोधी चळवळ खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू होती. रायगडची खरी ओळख ही पूर्वी स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून होती. दुर्दैवाने मागच्या 15 ते 20 वर्षांमध्ये हीच रायगडची ओळख ही डान्स बारचं माहेरघर म्हणून झालेली आहे आणि याचं इथल्या नागरिकांना नेहमी दुःख राहिलेलं आहे. याच्या विरोधात कोणी प्रयत्न केले नाहीत असं नाही, अनेकांनी प्रयत्न केले, मनापासून प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. 90 पासून ही चळवळ सुरू आहे. 2005ला शेकापचे आमदार माननीय विवेक पाटील यांनी हा मुद्दा उचलला विधानसभेमध्ये आणि त्याच्यानंतर त्यावेळचे गृहमंत्री माननीय कैलासवासी आबासाहेब पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंदी लागू केली होती. परंतु न्यायालयाने काही मुद्द्यांच्या आधारावर आणि काही नियम डान्स बारला लागू करून पुन्हा महाराष्ट्रामध्ये डान्स बार सुरू करण्यासाठी परवानगी दिली आणि अत्यंत महत्त्वाचे असे ते नियम होते. परंतु डान्स बार मालकांनी त्या नियमांना बगल देत अनेक वेळा नियम आणि कायदे पायदळी तुडवून डान्स बार सुरू ठेवले. या डान्स बारमध्ये खरं तर किती मुली तिथे उभ्या राहिल्या पाहिजेत, त्यांनी सर्व्हिस कशी द्यायची आहे, इथपासून सर्व नियम आहेत. परंतु आता तुम्ही रात्रीच्या वेळी कोणत्याही डान्स बारमध्ये जा, तुम्हाला 30 ते 40 मुली फ्लोअरवर दिसतात, अत्यंत विचित्र अंगविक्षेप करताना दिसतात, अश्लील हावभाव करताना दिसतात. पनवेलची बऱ्यापैकी युवा पिढी मध्यंतरीच्या काळात या डान्स बारच्या नादी लागली होती. आज तुम्ही डान्स बारच्या बाहेर जरी गेलात तरी तुम्हाला दिसेल रात्री MH12च्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या MH14च्या गाड्या जास्तीत जास्त प्रमाणात डान्स बारच्या बाहेर उभ्या असतात. याच्या विरोधामध्ये 2 ऑगस्ट 2025ला शेतकरी कामगार पक्षाचा जो वर्धापन दिन होता त्या मेळाव्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी हा मुद्दा मांडला होता आणि त्यानंतर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच दिवशी रात्री डान्स बारला आमच्या पद्धतीने जो दणका द्यायचा आहे तो दिला होता. आमची अपेक्षा होती की यापासून सरकार जागं होईल आणि काहीतरी याच्या विरोधात कारवाई करेल, परंतु असं काही झालं नाही. त्यानंतर महाराष्ट्रातले माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला. त्यानंतर पोलिसांनी थातूरमातूर कारवाईची पुन्हा एकदा नाटकं केली. 4 दिवस ही नाटकं चालली. 5व्या दिवसापासून डान्स बार ज्या पद्धतीने पूर्वी सुरू होते त्या पद्धतीने सुरू आहेत. आजही 30 ते 35 बारबाला या त्या डान्स फ्लोअरवर असतात. अश्लील अंगविक्षेप चालतात, अश्लील चाळे चालतात. तिथूनच पिकअप पॉइंट असतो. त्या डान्स बारचा वापर हा पुढे त्या बारबालांना लॉजवर घेऊन जाण्यासाठी सुद्धा केला जातो. वेश्यागमन चालतं. याच डान्स बारमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या बसतात, तिथे त्यांची चर्चा होते आणि महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी कारवायांना तिथे बळ मिळतं. पनवेलमधले काही डान्स बार तर असे आहेत की ज्यांच्या आवारामध्ये स्कूल बस उभ्या केल्या जातात, तिथून मुलांना पिकअप केलं जातं शाळेत नेण्यासाठी. ही पनवेलची सध्याची अवस्था आहे. त्यामुळे हे जे काही सुरू आहे पनवेलमध्ये ते अत्यंत गंभीर आहे. याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं. आम्ही ज्यावेळी डान्स बार विरोधात कारवाई केली त्यावेळी अनेक आमचे माध्यमांतले मित्र सुद्धा बोललेले, हे तुमचं खळखट्टाक अजून किती वर्ष तुम्ही चालवणार आहेत, अजून 4 बार फोडलात तरी काही सरकारवरती परिणाम होणार नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे
ते तुम्ही लोकशाही मार्गाने करा, अशी आमच्या माध्यम मित्रांची, काही आमच्या हितचिंतकांची अपेक्षा होती. आणि त्यामुळे पहिल्यांदा आम्ही आमचा प्रचलित मार्ग सोडून आज एका वेगळ्या मार्गाने प्रयत्न करून बघणार आहोत. की तुम्हाला आमचं खळखटाक आवडत नाही ना, सरकारचे डोळे उघडत नाहीत, तर आम्ही तुम्ही जो सांगताय त्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आंदोलन करतो. परंतु रायगड जिल्ह्यातले सर्व डान्स बार तुम्ही बंद करून दाखवा सरकार म्हणून. जर वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम आहे म्हणून तुम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारूबंदी करू शकता, तर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही संपूर्ण डान्स बार बंदी का लागू शकत नाही? आता डान्स बार म्हणजे फक्त डान्स बार आहेत का? तर तसं नाहीये. डान्स बारच्या नावाखाली चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारला सुद्धा आमची बंदी, आमचा विरोध आहे. कारण ऑर्केस्ट्रा बार हे नाव फक्त कायद्यातील पळवाट आहे. ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली तिथे डान्स बारच चालवला जातो. त्यामुळे रायगड जिल्ह्यातले डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार हे संपूर्णपणे बंद करण्यात यावेत अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. आणि त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी आम्ही 19 जुलै 2026 पासून पनवेल मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे, जो पुतळा आहे, त्या परिसरामध्ये आमरण उपोषणासाठी आम्ही बसत आहोत. मी स्वतः बसणार आहे. त्यासाठी आम्हाला बघायचं आहे की डान्स बार बंद व्हावेत. यासाठी जर एखाद्या पक्षाचा पदाधिकारी त्यांचा प्रचलित मार्ग सोडून तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालत असेल, तर तुम्ही त्या पक्षाच्या मागणीला पाठिंबा देणार का? आमची सर्व रायगड जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमी नागरिकांना हात जोडून विनंती आहे की हा लढा आमचा नाही, हा लढा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाही, हा लढा तुमचा आहे. कारण तुमची मुलं ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मोठी होणार की रायगड जिल्ह्यातल्या डान्स बारची प्रेरणा घेऊन मोठी होणार, हे तुम्ही ठरवायचंय. त्यामुळे तुमच्या माध्यमातून, माध्यमांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की 19 जुलै 2026 ला आम्ही हे उपोषण, आमरण उपोषण जे सुरू करतोय, त्यावेळी तुम्ही तिथे आमच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्यासाठी स्वतः हजर राहावे ही आमची विनंती आहे. आणि या आंदोलनाला माध्यमांनी सुद्धा उचित सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. समाधानी त्यावेळेस राहणार नाही, आम्हाला तर दाखवून द्यायचं आहे ना. सरकार फक्त शब्द देते आणि फिरवते. त्यांनी पुन्हा असं केलं तर लोकांना कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये आम्ही करू असं सांगून गेली 10 वर्ष झाली, ज्यांनी एक वीट रचली नाही, त्यांच्याकडून खरं तर कोणत्याही अपेक्षा नाहीत. परंतु प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्ही खळखटाक करतो त्यावेळी लोकांकडून आम्हाला सांगणं येतं की याच्यातून रिझल्ट मिळतो, पण मोठे प्रश्न जे असतात त्याच्यासाठी तुम्ही लोकशाही मार्गाने गेलं पाहिजे. तर आज जरा लोक काय बोलतात त्या पद्धतीने करून बघू. लोकांना सुद्धा कळू दे की सरकार भ्रमनिरास करते, की सरकार निदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रश्नावरती तरी गंभीर आहे का. त्याच्यामुळे एखादं आंदोलन असं करणं गरजेचं आहे की प्रत्येक वेळी तेच लोकांकडून येतं, अरे खळखटाक करतायत, तरुण पिढी तुमच्याबरोबर काम कसं करणार. मग आम्ही तुम्ही सांगतो तसं करून बघतो. शेवटी एखादा प्रश्न सुटण्यासाठी जितके मार्ग आपल्याला अवलंबता येत असतील तेवढे अवलंबून पाहिले पाहिजेत. तर पाठीमागे जे तुम्ही आंदोलन केलं होतं, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात तोच खळखटाक पद्धतीने तुम्ही त्या बारची नासधूस केली असा आरोप केला होता. त्याच्यानंतर तुमच्या विरोधात देखील तक्रारी दाखल केल्या होत्या. खूप मोठा संघर्ष झाला असेल. त्यावेळेला त्याचा काय रिझल्ट मिळाला, तुम्हाला त्याचा काय त्रास झाला होता? त्रास तर होतोच, कारण तुमच्यावरती गुन्हा नोंदवला जातो, तुम्हाला कोर्ट कचेरीला सामना करावा लागतो, अनेक त्रास असतात. पण त्याची आम्हाला सवय, ते काय आम्ही गांभीर्याने जास्त घेत नाही. आमची अपेक्षा होती की बघा, विरोधी पक्षाचं काम काय, अनेकांना असं वाटत असतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं की तो प्रश्न सुटलाच पाहिजे. लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लोकशाही देशामध्ये विरोधी पक्षाचं काम आहे की प्रश्न समोर मांडणं,
सोडवण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं असतं. प्रश्न मांडणे हे जर विरोधी पक्षाचं काम असेल कोणत्याही मार्गाने, आम्ही आमचं काम केलं, आम्ही तो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला. सोडवण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं होतं, त्यांनी ते केलं नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे महाराष्ट्राला दुर्दैवाने सध्या असं सरकार लाभलेलं आहे जे कोणत्याही आंदोलनाला रिझल्ट देत नाहीये, कोणत्याच आंदोलनाला रिझल्ट मिळायला देत नाहीये. अनेक षडयंत्र रचली जातात. आता आपले एक माध्यम मित्र आहेत, त्यांनी मराठा आंदोलनाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. तर मराठा आंदोलनाच्या दरम्यान आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने सरकारने दोन जाती एकमेकांच्या विरोधात उभा करून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. असा प्रयत्न इथे सुद्धा होऊ शकतो, परंतु जर जनता आमच्या पाठीशी उभी राहिली तर अशा कोणत्याही षडयंत्राला आपण बळी पडणार नाही. हाच मुद्दा महत्वाचा आहे की हे आहे तुमचं आंदोलन, खरं तर हे जन आंदोलन आहे. तुम्ही तो हातामध्ये घेतला हा प्रश्नाला वेगळा चांगली गोष्ट आहे, मात्र हे जन आंदोलन आहे. तुमच्यासह असंख्य लोकांची अशी इच्छा आहे की या ठिकाणचे डान्स बार आणि अशा प्रकारचे अश्लील धंदे बंद व्हावेत. अशा वेळेला तुम्ही पत्रकार परिषदेतून आवाहन करताय, त्यापेक्षा त्या पलीकडे जाऊन तुम्ही म्हणजे लोकांमध्ये जाऊन ही जनजागृती करणार आहात का, लोकांनी यावं म्हणून? मी तुम्हाला त्याचीच माहिती देतो की आता जवळपास 1 महिन्या आजपासून या आंदोलनाची सुरुवात होण्यासाठी या महिन्याभरामध्ये आमची लोकशाही मार्गाने जनप्रबोधनाचीच कामं चालणार आहेत. एक पत्र आम्ही तयार केलेलं आहे जे निव्वळ जनतेसाठी आहे. आमचे सर्व पदाधिकारी हे पत्र त्यांच्या विभागातल्या सर्व गणपती मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, हिंदुत्ववादी मंडळ, शिवप्रेमी मंडळ, गोरक्षक गट, त्याच्याशिवाय सामाजिक संस्था, या त्यांच्या विभागातले प्रतिष्ठित नागरिक जसे डॉक्टर असतील, वकील असतील, यांच्यापर्यंत ते पत्र स्वतः पोहोचवतील. आमचे पदाधिकारी रेल्वे स्टेशनच्या समोर टेबल लावून सह्यांची मोहीम राबवतील, सोसायट्यांमध्ये सह्यांची मोहीम राबवतील आणि जितक्या सह्या गोळा होतील ते एका टेम्पोमध्ये लादून आम्ही माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरती पाठवून देऊ. त्यांना तरी कळू दे रायगडमधल्या जनतेचा, महाराष्ट्रातील जनतेचा या डान्स बारला किती विरोध आहे ते. त्याच्याशिवाय आमची मुलं ठिकठिकाणी पोस्टर्स घेऊन उभे राहतील, जे आत्ताचा ट्रेंड आहे पोस्टर च्या माध्यमातून लोकांचं जनप्रबोधन करण्याचं. पथनाट्य विविध ठिकाणी आमच्यातर्फे केले जातील, डान्स बार विरोधी पथनाट्य. म्हणजे जितक्या पद्धतीने पुढील महिन्याभरामध्ये आम्हाला जनप्रबोधन करता येईल, जनतेपर्यंत पोहोचता येईल, आमचे विचार पोहोचवता येतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तिथपर्यंत पोहोचवता येईल, वैचारिक वारसा, आम्ही आमच्याकडून ते सर्व प्रयत्न 100% करणार आहोत. आणि या प्रयत्नांमध्ये जर तुम्ही आम्हाला साथ दिली तर महिन्याभरामध्ये आपण एक खूप मोठं प्रभावी जन आंदोलन डान्स बार विरोधी आपण उभं करू शकतो. मध्यंतरीच्या काळात एका माजी पंचायत समिती सदस्याने देखील असाच उपोषणाचा इशारा दिला होता, मात्र त्याने काही असं काही आंदोलन केलं नाही. आपण आंदोलनावर ठाम आहात की पुन्हा मागे घेणार? आम्ही तर आतापर्यंत कधी माघार घेतलेली नाही, त्यामुळे हे आंदोलन होणार आणि अत्यंत प्रभावी होणार आहे. यातलाच एक महत्त्वाचा विषय आहे, आंदोलन किंवा बारला पाठिंबा न देणं किंवा बार बंद करा असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस हप्ता वाढवण्यासाठी हे सर्व केलं जातं असा आरोप केला जातो. पोलिसांनी उपोषणाला बसायला पाहिजे खरं तर, आम्ही बसण्यापेक्षा. कारण कोणाला काय सुरू आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आरोपी कोण आहे याच्यामध्ये? म्हणजे सगळ्यांना तुम्हाला राजकीय लोकांना याच्यामध्ये आरोपी करायचे, प्रशासनाला आरोपी करायचं की जास्तीत जास्त? मी प्रशासनाला आरोपी नाही करणार. का नाही करणार? तुम्ही डान्स बार बंदी लागू करा, बाकीचं सगळं आपोआप बंद होऊन जाणार. डान्स बार सुरू आहेत, त्याच्यामध्ये अनैतिक धंदे सुरू आहेत म्हणून कदाचित पोलीस खात्यातल्या काही व्यक्तींना तिथून फायदा उचलता येत असेल. सगळेच पोलीस असेल आमचं म्हणणं नाहीये, परंतु ज्यांना फायदा उचलता येतो उचलतात. तुम्ही डान्स बार बंदी लागू करा, कोणालाच फायदा उचलता येणार नाही. त्यामुळे प्रशासनापेक्षा, पोलीस प्रशासनापेक्षा मी जास्त दोषी सरकारला म्हणेन. तुम्ही महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम आहे म्हणून वर्ध्यामध्ये दारूबंदी लागू शकता, करू शकता, ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. आता तुम्ही तर हिंदुत्ववादी आहात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही 2014ला सत्तेमध्ये आलेला आहात.
तर तुम्ही पहिलं पुढाकार घेतला पाहिजे डान्सवर बंदी लागू करण्यासाठी. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आपण अभिमानाने सांगतो एक बाई कधी नाचली नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये हजारो स्त्रियांना नाचवून पैसे कमवले जातात. याच्यासारखी शर्मेची गोष्ट आहे का महाराष्ट्रासाठी? आणि ते सुद्धा हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणारं सरकार असताना हे सगळे प्रकार रायगडमध्ये सुरू आहे. एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितली की डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा याच्यामध्ये फक्त दुसरं एक म्हणजे फक्त फरक आहे. आता काय मी काय म्हणजे गेलो नाही तरी देखील सांगतो की बघा, ऐकलेली गोष्ट अशी की स्टेजवर जे परफॉर्म करतात ते ऑर्केस्ट्रा असेल, बरोबर ना? हॅलो, स्टेजवर परफॉर्म केला जातो तो ऑर्केस्ट्रा असतो, स्टेजच्या बाहेर डान्स बार करत कदाचित. इथे कायदेशीर पद्धतीनेच फसवणूक केली जाते ना. मग इथे संपूर्ण डान्स बार बंदी करण्यापेक्षा मग परत ऑर्केस्ट्रा बंदी करावी लागेल अशी परिस्थिती आलेली आहे. आमची मागणीच ती आहे, त्यासाठी डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार. कारण काय होत आहे, तुम्ही डान्स बार बंदी ज्यावेळी लागू केली होती त्यावेळी न्यायालयामध्ये काही गोष्टी मांडल्या गेल्या. न्यायालयाने त्यानंतर काही नियम यांना लागू करून दिले. त्यातला एक नियम असा आहे, 7 किंवा 8 मुली बारबाला ज्या आहेत या स्टेजवर असल्या पाहिजेत आणि त्यांनी डान्स करायचा नाही, गाणी म्हणायची. तुम्ही कोणत्याही बारमध्ये जा रात्री, मी सगळे बार फिरलेलो आहे, हौशेसाठी नाही, या निमित्ताने फक्त बघण्यासाठी यांचं काय चालतं. तर या बारमध्ये मी तुम्हाला सांगतो इतके अश्लील चाळे केले जातात. या डान्स बारमध्ये येऊन बसणारे तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा, तुम्हाला 50 ते 60% ज्या व्यक्ती बसलेल्या आहेत त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सापडतात, ज्यांच्यावरती आधीच गुन्हे नोंदवलेले आहेत. अनेक गुन्ह्यांची कारस्थानं तिथे रचली जातात. या डान्स बार जर तुम्ही चांगले चालवताय असं म्हणताय तर तुम्ही मागचा दरवाजा का ठेवता? आणि त्या दरवाजातून मुली बाहेर काढण्यासाठी गल्ल्या 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 करून कुठेतरी कोपऱ्यात मुली बाहेर पडतात तुमच्या. का ह्या चोरीच्या गोष्टी कराव्या लागतात? तुम्हाला तर परवानगी दिलेली आहे. जर डान्स बारला परवानगी दिलेली आहे तर ह्या चोरवाटा कशाला ठेवलेल्या आहेत? त्या चोरवाटा याच्यासाठी आहेत की नियम पायदळी तुडवून जिथे 7 मुली हव्यात तिथे 30-30 मुली फ्लोअरवरती नाचत असतात, गात नसतात, नाचत असतात, सर्व्हिस द्यायला येतात. त्या ज्यावेळी तुमच्या इथे सर्व्हिस द्यायला येतात त्यावेळी त्यांचे जे अंगविक्षेप असतात ते कुठल्याही सभ्य नागरिकाला पटकन लक्षात येतील असे असतात, त्यांचं नक्की काय चालू आहे. त्यामुळे हे प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये चालणं हे आपल्या महाराष्ट्रासाठी काळीमा फासणार आहे. आणि त्यासाठी या डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बारच्या आम्ही विरोधात आहोत. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना संविधानाच्या माध्यमातून आता तुम्ही सांगितलं तसं एक आमरण उपोषण करून बघणार आहे. जरांगेनी मी जगलो तर बघणार आहे. जरांगेने पण मात्र या संदर्भामध्ये भुलथापा देऊनही परत उपोषणाचंच हत्यार खुपसलं. मनसे उपोषणाचा हत्यार खुपसणार की पुन्हा एकदा खलकटाक सुरू करणार आहे? तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स नाही दिलं तर आम्ही आमच्या प्रचलित मार्गावर परत येऊ. मग तेव्हा तुम्हाला बोलता येणार नाही की मनसे लोकशाही मार्गाने जात नाही म्हणून. आता आम्ही जातोय तर सरकारने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की या सगळ्या उपोषणादरम्यानमध्ये अमितजी आणि राज ठाकरे वगैरे काही भेट देणार आहेत का, असं काही ठरलंय का, येणार आहेत का वगैरे? नाही, आमच्याकडे कसं असतं, आंदोलन आमचं खाली सुरू होतं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण साहेबांशी चर्चा करून ठरवलं जातं. पहिलं योग्य वेळी ज्यावेळी यायचं असेल त्यावेळी ते येणार इथे आणि त्यांचा हस्तक्षेप असतो. त्यांच्या आदेशाशिवाय आमचं एक पान नाही हलत. एवढं मोठं आंदोलन आम्ही घेऊ का त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय? अच्छा, हे उपोषण तुमचं कोणत्या स्वरूपाचं असणार आहे? म्हणजे तुम्ही अगदी उपोषण आमरण उपोषण ज्याप्रमाणे म्हणताय, अन्नत्याग आहे, पाणीही पिणार नाही आहेत की फक्त पाणी पिऊन थोडे दिवस थांबणार त्याच्यानंतर पाणीही सोडणार, काय? त्यावेळी योग्य वेळी सांगू. पण अन्नत्याग हे आमर नाही तर उपोषण कसलं जर तुम्ही अन्नत्याग नाही केलं तर? स्वतःच्या शरीराला जर त्रास नाही दिला तर ते उपोषण कसलं? तर उपोषणाला कोण कोण बसणार आहेत? म्हणजे तुम्ही मी फक्त एकटा बसणार आहे. गेल्या महिन्यात जवळपास 1 ते 1.5 महिने हे बार बंद होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते, पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. मग पोलीस आयुक्तांशी काय चर्चा केलेली आहे का? नाही, त्यांना आम्ही मंगळवारी बुधवारी पोलीस आयुक्त, आपले DCP, प्रशासनातील इतर प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी सर्वांना आम्ही आंदोलनाच्या माहितीसाठी पत्र देणार आहोत. फक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहात? कारण हा विषय राज्य उत्पादन शुल्काशी देखील निगडीत असतो.
कारण ज्या वेळेस त्यांना परवाने दिले जातात ते उत्पादन शुल्क देतं. महिला ज्या नाचतात किंवा गाणी गातात त्यांना नोकरनामा देण्याचं काम उत्पादन शुल्क विभागाचं असतं. मग त्यांच्याशी काही चर्चा झालेली आहे का? 100% सर्वांशी चर्चा होणार. खरं तर चर्चेला यायचं काम आता त्यांचं आहे, कारण उपोषणाला जर आम्ही बसतोय इतकी वर्ष वाट बघितल्यानंतर बसतोय, त्यामुळे तुम्ही चर्चेला यायचं आहे. आता तुम्हाला फक्त आम्ही माहिती देऊ की बाबा पत्राद्वारे या दिवशी आम्ही उपोषणाला बसत आहोत, तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही येऊन सांगायचं आम्हाला. आणि जर ते पटण्यासारखं नसेल तर आम्ही 19 जुलैच्या आमच्या उपोषणावरती ठाम असणार. मुद्दा तोच आहे की अपेक्षेप्रमाणे ते तुम्हाला उपोषणासाठी म्हणजे परवानगी देऊ शकत नाही. अपेक्षेप्रमाणे येते म्हणजे प्रशासन देणार नाहीये. परवानगी नाकारल्यानंतरही बसणार आहात तुम्ही, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जर त्यांनी काही अल्टिमेटम दिला म्हणजे काही दिवस सांगितले की तुम्हाला या 15 दिवसात किंवा 20 दिवसात आम्ही पॉझिटिव्हिटी देतो, तर तुमचं हे उपोषण तात्पुरतं स्थगित होणार आहे की तुम्ही कंटिन्यू करणार? काय आश्वासन देतात त्याच्यावर बघू. त्यांच्या आश्वासनावर असे पण कोण भरोसा ठेवतंय, त्यामुळे ते बघू काय बोलतायत ते. आणि राहिला प्रश्न आम्ही उपोषणावरती त्या ठाम राहणार की नाही, तर आम्ही आमच्या प्रत्येक आंदोलनावरती ठाम असतो. आमच्या आंदोलनांमधून लोकांना रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत. अनेक चांगल्या गोष्टी आमच्या आंदोलनानंतर घडलेल्या आहेत. या आंदोलनानंतर सुद्धा काहीतरी चांगलं समोर येईल. आत्ताच आपण म्हटलं की जगलो तर बघू, या वाक्याचा अर्थ काय? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सरकार एखाद्या GD अगरवाल तुम्ही ओळखत असाल, 111 दिवस उपोषण केलं होतं गंगा शुद्धीकरणासाठी. GD अगरवाल सायंटिस्ट होते. अशा माणसाच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही. हे सरकार किती असंवेदनशील आहे याच्यावर तुम्ही विचार करू शकता. म्हणून माझ्या तोंडून ते निघून गेलं. तर जगलो तर आपण पुन्हा चर्चा करू याच्यावरती, कारण तीच वेळ कदाचित येऊ शकते या आंदोलनानंतर. काय उपोषणासंदर्भामध्ये काय सांगावं, कशा प्रकारचे? 1990 पासून रायगडमध्ये डान्स बार विरोधी चळवळ सुरू आहे. परंतु अनेकांनी प्रयत्न केले, त्यांच्या पद्धतीने त्यांनी चांगले प्रयत्न केले, परंतु त्याला यश आलं नाही. 2005 मध्ये शेकाप नेते विवेक पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडल्यानंतर काही काळापुरते डान्स बार बंद झाले होते. परंतु न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर काही नियम लागू करून हे डान्स बार पुन्हा सुरू झाले. त्यानंतर 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी रायगड मधल्या डान्स बार संस्कृतीबाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्याच दिवशी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी डान्स बार मालकांना आमच्या पद्धतीने धडा शिकवला होता. आमची अपेक्षा होती याच्यातून सरकार जागं होईल आणि डान्स बार विरोधी कार्यक्षम होईल त्या विरोधामध्ये, परंतु असं काही झालं नाही. पुन्हा डान्स बार कालांतराने सुरू झाले. राज्याचे माजी मंत्री माननीय भास्करराव जाधव यांनी सुद्धा विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळात हा मुद्दा मांडला. त्यावेळी सुद्धा जवळपास 15 दिवस ते महिनाभर डान्स बार सर्व बंद होते, परंतु ते पुन्हा सुरू करण्यात आले. आता ह्या लुटूपुटूच्या लढाईचा आम्हाला कंटाळा आलेला आहे. मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही खळखटात आंदोलन केलं त्यावेळी अनेक हितचिंतकांचं, अनेक माध्यम मित्रांचं असं म्हणणं होतं की काही प्रश्न हे लोकशाही मार्गाने चांगले सुटतात. त्याच्यामुळे आम्ही यावेळी ठरवलं की सर्वच बोलतायत लोकशाही मार्गाने प्रश्न सुटतात, सरकार संवेदनशील आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तर एकदा लोकशाही मार्गाने आंदोलन करून बघूया. म्हणूनच रायगड जिल्ह्यातले जी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी आहे, या रायगड जिल्ह्यातले सर्व डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार हे बंद करावेत अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. सरकार म्हणून तुमच्याकडे 1 महिन्याचा कालावधी आहे. 1 महिन्यामध्ये याच्या विरोधात काहीतरी ठोस उपाययोजना करा, अन्यथा 19 जुलै 2026 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी योगेश जनार्दन चिले आमरण उपोषणाला बसतोय आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार म्हणून सत्ताधारी जबाबदार असते. या संदर्भामध्ये तुमची काय मागणी आहे? म्हणजे पलवाटा काढलेल्या जातात, डान्सबारच्या नावावर ऑर्केस्ट्रा बार, या सगळ्या गोष्टी, तुमची मूलभूत मागणी काय तेही बंद करायला? आमची स्पष्ट मागणी आहे, अधिकृत असोत वा अनधिकृत रायगड जिल्ह्यातले सर्व डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार बंद करण्यात यावेत. जर महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आहे म्हणून वर्धा जिल्हा हा दारूबंदी त्या संपूर्ण जिल्ह्यात केली जाते, दारूमुक्त केला जातो,
तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कधी एक स्त्री नाचली नाही याचा आम्ही अभिमान बाळगतो, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये हजारो स्त्रियांना नाचायला लावून त्यावर पैसे कमवले जातात, हे महाराष्ट्रासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे ही. आणि म्हणूनच हे डान्स बार ऑर्केस्ट्रा बार बंद व्हावेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे. तर पनवेल परिसरात साधारण किती डान्स बार असावे अशा पद्धतीने एखादी शोध चालत आहे. आणि कोणसारख्या ठिकाणी तर शाळेच्या बाजूला देखील ते संपूर्ण नियम लावले आहेत असं देखील बोलवलं होतं. आणि अशा वेळी तुमची काय भूमिका आहे? हे फोटो बघा, हे शाळेतली मुलं या बार जवळना जात असतात, शाळा जवळच आहेत त्या, आणि त्यांच्या आयांना ते विचारतात हे काय आहे, आज कसले चालले हॉटेल आहे ते दिवसा बंद असतात. पुढच्या पिढीला काय सांगायचं आपण? ह्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या रायगडमध्ये होत आहेत, त्या चुकीच्या गोष्टी आपण बंद करायला पाहिजे. त्यासाठी आमचे योगेश चिल्ले जे उपोषणाला बसणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही असणारच आहोत. तर ह्या गोष्टी लवकर बंद व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. किती डान्स बार असावे? साधारणतः 70 ते 100 डान्स बार आहेत. याच्यामध्ये काही अनधिकृत आहेत, काही अधिकृत आहेत. परंतु अधिकृत आहेत याचा अर्थ तिथे सर्व गोष्टी अधिकृत सुरू आहेत असं नाही. सर्रास सरकारचे कायदे जे आहेत ते पायमल्ली त्यांची केली जाते, पायदळी उडवले जातात. जिथे फ्लोअरवरती 7 ते 8 मुली असल्या पाहिजेत तिथे 30 ते 40 मुली यांच्या फ्लोअरवर असतात. त्या गाणं गात नाहीत, त्या नाचतात, अश्लील चाळे करतात, अंगविक्षेप करतात. सर्व्हिस देताना जे गिराईक आहेत त्यांच्या शरीराशी त्यांची घसट जाणीवपूर्वक केली जाते. समोरच्या गिराईकाला उद्युक्त केलं जातं. तेच पिकअप पॉइंट सुद्धा आहेत. अनेक गुन्हेगार या डान्स बार मध्ये बसतात, ऑर्केस्ट्रा बार मध्ये बसतात आणि तिथे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने गुन्हे करायचे याचे षडयंत्र सुद्धा तिथे रचले जातात. त्यामुळे हे जे केंद्र आहेत ही केंद्र महाराष्ट्रातली नष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे. हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणूनच ओळखला गेला पाहिजे. डान्स बारचं माहेरघर ही त्याची ओळख कदापि असता कामा नये. आपण जे आरोप करताय तर ते आरोप प्रशासनाला दिसत नाहीयेत का? त्या गोष्टी पोलिसांना राज्य उत्पादन शुल्काला तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ काय येते? नाही, याचा विचार जनतेने केला पाहिजे. खरं तर आमच्यावरती आंदोलन करायची वेळ प्रत्येक वेळी काय येते? इतकी आंदोलनं करून सुद्धा सरकार संवेदनशील नाहीये म्हणून पुन्हा पुन्हा आंदोलन करावी लागतात. आणि राहिला प्रशासनाचा भाग, तर प्रशासनाला तुम्ही ही पूर्ण ठेवलीच का चरण्यासाठी? तुम्ही डान्सवर बंदी लागू करा, प्रशासन तिथे चरायला जाणार नाही.